ही महिला दिवसाची सुरुवात ही महिलाने आपला हक अधिकारसाठी केलेली होती। आज आपला विषय हक्काची या महिला जागृत झालेला आहे। खरी गरज आहे स्वतःला ओळखायची, आपला आत्मशक्तीला ओळखायची। प्रत्येक महिलामध्ये निर्णय करण्याची आणि नेतृत्व करण्याची क्षमता आहे, परंतु आत्मविश्वासाची कमी यामुळे बरीच महिला पुढे येण्यास तयार नाही। तेव्हा ती आज जी लढाई आहे ती स्वतःची आहे। स्वतःला ओळखा, आपला आत्मशक्तीला ओळखा आणि पुन्हा या। महिला जर ठरवली ती काही करू शकतात हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे। प्रत्येक महिलाने एकमेकाची साथ दिली, प्रोत्साहन केला, तो समाजामध्ये निश्चित मोठा बदल घडून येईल। हीच मी आपल्याकडून आज महिला दिवसाची निमित्ताची अपेक्षा करते आणि आम्हाला विश्वास आहे तुमचा नेतृत्व करणार बंटी भाऊ यांनी देखील हीच अपेक्षा आहे। तुम्ही आजपर्यंत जसा बंटी भाऊला साथ देत आलेला आहे तशीच कुणी देत राहणार अशी मी विश्वास ठेवते आणि थांबते। धन्यवाद। किती छान। आल्यावर वहिनींना दडपण आलं होतं, मला मराठी बोलता येत नाही, म्हटलं हिंदीत बोला। मग दादांना विचारायला लागल्या कसं बोलायचं, मी म्हटलं बोला लागेल वहिनी तुम्हाला, आणि त्या खूप छान बोललेल्या आहेत। एकदा माझ्या सखींनो जोरदार टाळ्या। आणि तुम्ही जी अपेक्षा केलेली आहे वहिनी, ती अपेक्षा खोटी ठरणार नाही, कारण आज आपण बीज रोपण करत आहोत नाही का। कुठेतरी मनात आपण बीज रोपण करतो आणि त्याचं जेव्हा झाड होते त्याचे फळं मिळणारच असतात, कारण त्यासोबत आपल्या कर्तृत्वाची कार्याची जोड असते। तेव्हा ते कार्य दादांचं वाया जाणारं नाही आहे। तुमचे संस्कार, तुमच्या घरातले रीत परंपरा ह्या वाया जाणाऱ्या नाही आहे, कारण त्याला जो धार्मिकतेची आहे, संस्काराची आहे, परंपरेची आहे। तेव्हा तुम्ही निश्चित राहा, विजय आपलाच आहे ही अपेक्षा करते। आणि सुट्टी द्यायची का हा विचार करत, कारण कार्यक्रम आहे आणि तुमची इच्छा आहे, पण कुठेतरी तुम्ही बांधून ठेवा। तेव्हा मी तुम्ही आला खरंच मनपूर्वक आभार आहे आणि मनपूर्वक वहिनी तुमचे सुद्धा आभार की तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये दादांना फोन केला। दादा म्हणाले त्या दिवशी गरज नव्हती ताई आमच्यापर्यंत यायची, एक फोन केला असता तरी चाललं असतं, पण मला योग्य वाटलं नाही आणि स्वतः भेट घेतली आणि लगेचच वहिनीला तिथून फोन लावला आणि म्हणाल्या तुला जायचं आहे, करारी भूमिकेत वहिनीला बजावलं होतं। वहिनी मानणारच होत्या, पण माझी सखी वहिनी आहेत, मी वहिनीशी बोलले आणि वहिनी तयार झाल्या, पण म्हणाल्या दादांना विचारलं का। ही असते नारी, कारण आपण मर्यादा परंपरा सांभाळतच मोठी झालेलो असतो आणि ही परंपरा सांभाळायलाच पाहिजे। तेव्हा परत पुन्हा समाजाच्या वतीने आपले खूप खूप आभार मानते आणि आपल्याला रजा देते। धन्यवाद। शकते। तेव्हा जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे ज्यांनी इथे प्रदर्शन केलेले आहेत।